नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. बातमीपत्रात तुमचं स्वागत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. राज्यपाल हे राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांमधला दुवा असतात. ठराविक प्रसंगी दिल्लीतल्या आणि मुंबईतल्या सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणणं हे राज्यपालांचं काम असतं. मात्र मागच्या काही काळात सरकार विरुद्ध राज्यपाल असे अनेक संघर्ष उभे राहिलेत आणि या संघर्षाची सुरुवात झाली पहाटेच्या शपथविधीनं. पवार फडणवीसांचा शपथविधी सरकार आणि राज्यपाल या वादाचं पहिलं कारण ठरला. त्यानंतर शपथविधीच्या स्वरूपावरून राज्यपाल आणि सरकारमधले वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. तिसऱ्या खेपेला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीवरूनच राज्यपाल विरुद्ध राज्य असा संघर्ष पेटला. चौथ्या वेळी मंदिरं खुली करण्यावरून सेक्युलर वादाचा मुद्दा तापला, ज्यावरनं खुद्द पवारांनीच राज्यपालांना खरमरीत पत्र सुद्धा लिहिलं. पाचवा वाद म्हणजे सरकारनं राज्यपालांकडे सोपवलेली 12 आमदारांची यादी. आणि सहावा वाद म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या निमित्तानं राज्यपाल विरुद्ध युवा सेनेत निर्माण झालेला संघर्ष, निर्माण झालेला तिढा. ही सर्व प्रकरणं सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. पण सुरुवात करूयात पहाटेच्या शपथविधीनं. भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची धुरा सांभाळून जवळपास 2.5 वर्ष होत आहेत. मात्र ते साऱ्या महाराष्ट्राला परिचित झाले ते 23 नोव्हेंबर 2019 ला. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साथ शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार. हा तोच दिवस होता जेव्हा पहाटेच्या शपथविधीनं अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. भविष्यातलं महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातल्या वादाची ही पहिली ठिणगी होती. इतक्या पहाटे राज्यपालांनी शपथविधी कसा दिला यावरून शिवसेनेचे संजय राऊत कोश्यारींच्या कारभारावरती बोट ठेवत होते. आणि दुसरीकडे भाजपचे चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत आघाडीनं दगा केल्याचा दावा करण्यात दंग होते. मात्र या वादाचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला भल्या पहाटेचा शपथविधी. मैं मानता हूं कि इस राज्य के राज्यपाल एक ऐसे व्यक्ति है जो आरएसएस से आए हैं, जो संस्कारी है और कानून का पालन करे. लेकिन अंधेरे में पाप होता है, अंधेरे में डकैती और चोरी होती है, अंधेरे में व्यभिचार होता है. महाराष्ट्र की सरकार को जिस तरह से जल्दबाजी में अंधेरे में शपथ दिलाई गई, ये छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को शोभा नहीं देता. संजय राऊतांची आता पत्रकार परिषद झाली. आता तरी बाबा बोलणं बंद कर ना बाबा. शिवसेनेची वाट लावली तू. एक सामान्य मराठी माणूस म्हणून जळलं मन, आणि तरी सुद्धा उद्धवजी त्यांना आवरत नाहीयेत, हे मला आश्चर्य वाटतं. संजय राऊतांच्या तोंडामध्ये पाटीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. पाटीत खंजीर खुपसला तुम्ही. एकदाही चर्चेला बसायचं नाही. फ्रॉम द डे वन, फ्रॉम द व्हेरी सेम सेकंड आपली दिशा स्पष्ट करायची. शरद पवारांशी बोलणं करायचं, काँग्रेसशी बोलणं करायचं. अरे आम्ही मातोश्रीची गरिमा राखली. शपथविधीवरनं राज्यपालांवरती भेदभावाचा आरोप करत शिवसेनेनं भाजपवरती आरोपांची राळ उठवली होती. मात्र परंपरेप्रमाणे राजकीय आरोप प्रत्यारोपांवरती घटनात्मक पदावर बसलेल्या कोश्यारींनी कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं. पण या शपथविधीच्या जवळपास वर्षभरानंतर कोश्यारींनी सुद्धा पहाटेच्या शपथविधीवर कमेंट केली. भारतीय जनता पक्षा ने राजभवन का जिस प्रकार से दुरुपयोग किया है, फिर एक बार ये इस देश के लोकतंत्र को शोभा नहीं देता. सत्ता, पैसा और मस्ती, ये सब फिर एक बार उसका गैर कानूनी ढंग से इस देश में वापर किया है. काँग्रेस आमदारांचं समर्थन पत्र नव्हतं म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण नाकारल्याचा दावा तेव्हा शिवसेनेनं केला होता. मात्र भल्या पहाटे अजित पवार नेमके किती आमदारांचं पत्र घेऊन आले होते, त्यांच्याकडे तसं पत्र होतं की नव्हतं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
पहाटेच्या शपथविधीनंतर महाविकास आघाडीचा शपथविधी सुद्धा राज्यपालांच्या एका हरकतीमुळे चर्चेत राहिला होता. नेमकं काय घडलेलं त्या दिवशी पाहूया. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक कथन करतो की पहाटेच्या शपथविधीचं सरकार 4 दिवसात कोसळलं. आणि त्याच्या आठवड्याभरानंतरच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शपथविधीच्या मंचावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात पहिल्यांदाच एकत्रितपणे एकाच सरकारसाठी शपथ घेतली. श्री एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी छगन चंद्रकांत भुजबळ, जयंत कुसुम राजाराम पाटील, मी विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, मी शपथ घेतो की सुभाष राजाराम देसाई. प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर सरकार स्थापन झालं होतं. त्यामुळे या शपथविधीसाठी राष्ट्रीय माध्यमांची सुद्धा तोबा गर्दी होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नजरा महाराष्ट्राच्या शपथविधी सोहळ्यावर रोखल्या गेल्या होत्या. मात्र हा सोहळा राज्यपाल आणि सरकारमधल्या वादाचं दुसरं कारण ठरला. काँग्रेसचे के.सी. पाडवी शपथ घेण्यासाठी माईक समोर उभे राहिले आणि शपथ सुरू असतानाच शपथेच्या स्वरूपावरून राज्यपाल कोश्यारींनी त्यांना टोकलं. नो यार दोबारा पढ़िए, ऐसा नहीं चलेगा. दोबारा जितना इसमें लिखा उतना पढ़िए प्लीज. बोलिए, सामने आपके इतने सीनियर लोग बैठे हैं, शरद जी बैठे, खड़गे जी बैठे, ये मुझे मना करने का तो मैं नहीं बोलूंगा. जितना उसमें बोला उतना दोबारा पढ़िए प्लीज. दोबारा पढ़िए, मैं नहीं मानूंगा इसको. जितना लिखा उतना पढ़िए. कोश्यारींनी शपथेच्या स्वरूपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोकल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सरकारचा शपथविधीच अनधिकृत असल्याची टीका केली. मंत्र्यांनी जी शपथ घेतली ती शपथ देखील अवैध आहे. कारण भारताच्या संविधानामध्ये आपण या ठिकाणी शपथेचा प्रोफॉर्मा दिलाय. त्या प्रोफॉर्म्याप्रमाणे राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर जशीच्या तशी शपथ वाचावी लागते. तर या ठिकाणी अनेक लोकांची नावं घेण्यात आली. मग कोणी माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. ते घेताना हिंदू हृदय सम्राट हे काढून टाकलं. केवळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे घेतलं. सभागृहात पाऊल टाकल्यानंतर मी वंदन करून सभागृहात आल्यानंतर या तसबिरी बघितल्या. कोणाच्या त्या तसबिरी? आणि यांचा आदर्श घेऊन आमच्या भाषणात नेमकं नुसतं आपण म्हणायचं की छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र, आणि त्यांची शपथ घेतली तर इंग्लंड असाव्या. होय, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन. मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतलेली मी पुन्हा घेईन. आणि हा जर का गुन्हा असेल तर तो एकदा नाही, 10दा नाही, प्रत्येक जन्मात मी केल्याशिवाय राहणार नाही. पण हा सभागृहातला जरी मुद्दा नसला तरी प्रत्येकाच्या अंतःकरणातला मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की जो आपल्या दैवताला मानत नाही, जो आपल्या आई वडिलांना मानत नाही, तो पुत्र म्हणून जगायच्या लायकीचा नाहीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. शपथविधीचा वाद शांत झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सदस्यत्वाचा मुद्दा सर्वात चर्चेत होता. राज्यपाल कोट्यातनं उद्धव ठाकरेंना सदस्यत्व देण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली होती. मात्र यावरही राज्य विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहिला. पाहुयात कसा. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडली. उद्धव ठाकरेंची आमदारकी हा राज्यपाल आणि सरकारमधला वादाचा तिसरा मोठा मुद्दा होता. 3 पक्षांचं सरकार आल्यामुळे बऱ्याच बैठकांनंतर सत्ता आणि पदांचं वाटप तर झालं. मात्र मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंनी निवडणूक न लढवल्यामुळे त्यांचं सदस्यत्व हा कळीचा मुद्दा होता. कारण सत्ता स्थापनेनंतरच्या 6 महिन्यांच्या आत उद्धव ठाकरेंना एकतर विधानसभा किंवा मग विधान परिषदेमधून सभागृहामध्ये पोहोचणं गरजेचं होतं. त्यातच कोरोनाचं संकट आल्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे सरकारनं दुसरा पर्याय शोधला. राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर नियुक्ती व्हावी अशी सरकारनं राज्यपालांकडे शिफारस केली.
मात्र तब्बल 1.5 ते 2 महिने तो प्रस्ताव राज्यभवनावर पडून राहिला. त्यावर राज्यपालांनी कोणताही निर्णय न घेतल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली होती. विधान परिषदेच्या ज्या 9 जागांवर निवडणूक होणार होती आणि कोरोनाच्या संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली, ती निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्याबद्दल मी शिवसेनेतर्फे केंद्र सरकारचे आभार मानतो, निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण या एका निर्णयामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातली अस्थिरतेचं वातावरण आहे त्याला पूर्णविराम मिळाला. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासंदर्भात शिफारसी केल्यानंतर निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्याचं समजतं आणि आता खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे यांच्या निवड प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मुख्यमंत्रीपदी नियुक्त होणारी व्यक्ती ही राज्यपाल कोट्यामधून न जाता निवडणुकीच्या माध्यमातून सभागृहामध्ये जावी असा आग्रह राज्यपालांचा होता. अखेर अनेक काळ चाललेल्या या वादानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संदर्भात थेट मोदींशी बातचीत केली. त्या चर्चेनंतर राज्यातली सूत्र हल्ली आणि बराच वेळ राजभवनावर अडकून पडलेला मुख्यमंत्र्यांच्या सदस्यत्वाचा मुद्दा निकाली निघाला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानंतर मंदिरं पुन्हा उघडण्यावरनं भाजप वारंवार शिवसेनेला घेरत होती. मात्र त्याच दरम्यान राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाचा जन्म झाला. राज्यपाल कोश्यारींच्या त्या पत्रावर दस्तूरखुद्द अमित शहांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेमधून हिंदू हृदय सम्राट काढलं, तेच दाखवत आहे की तुम्हाला हिंदुत्वाचा दाखला द्यावा लागेल. लॉकडाऊन मध्ये बंद असलेल्या मंदिरावरून भाजपनं शिवसेनेला आधीच घेरलं होतं. सत्तेसाठी विचारांची तडजोड केल्यामुळे आता हिंदुत्वासोबतही शिवसेना तडजोड करत असल्याचा दावा भाजप नेते करत होते. मात्र या वादात घटनात्मक पदावरती बसलेल्या राज्यपालांनीच उडी घेतल्यानंतर मोठा धुराळा उडाला. भगतसिंह कोश्यारींनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का असा सवालच करून टाकला. त्यावर शिवसेनेनं सुद्धा कठोर शब्दात त्या पत्राचा समाचार घेतला. एक समान धागा याच्यात असा आहे की राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणं म्हणजे काय? धोतर नाहीये ते अंगामध्ये धमन्यांमध्ये असायला लागतं. असं धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत. कालांतरानं राज्यपालांचं जनराज्यपाल या नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकावरची प्रतिक्रिया म्हणून शरद पवारांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात धर्मनिरपेक्षता आणि जनराज्यपाल या दोन्ही शब्दांवरनं पवारांनी राज्यपालांना कोपरखळ्या मारल्या. भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही. तरीही शासनाच्या वतीनं सुबक छपाई असलेलं आपल्या 1 वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारं स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आलं. याबाबत धन्यवाद. पुस्तकात एखाद दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम ह्याची छायाचित्र आहेत. मात्र निधर्मवादासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेली दखल याची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. त्या पदाची जशी प्रतिष्ठा ठेवली पाहिजे तसं मुख्यमंत्री याही पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे आणि ती प्रतिष्ठा जर राज्यपालांच्याकडून ठेवली गेलेली नाही तर साहजिकच अस्वस्थता येते. पण मला एक चांगली गोष्ट आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यांचे जे काही कारभारणी करायची चिकार केली, काही स्वाभिमान असेल तर त्यांनी ह्या पदावर राहायचं का नाही हा विचार करावा. पण जाहीरपणाने केंद्राच्या गृहमंत्र्यांनी टीकाटिप्पणी करून सुद्धा मी त्या जागेवर बसणार असेल तर ठीक आहे.
खुद्द अमित शहांनी सुद्धा कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली होती आणि सोशल मीडियातही धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून भगतसिंह कोश्यारी टीकेचे धनी झाले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पाचवा वाद म्हणजे 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा. महाविकास आघाडी सरकारनं 6 नोव्हेंबरपासून राज्यपालांकडे 12 आमदारांची नावं पाठवली आहेत. मात्र त्यावर अजूनही राज्यपालांनी निर्णयच घेतलेला नाहीये. बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी हा सरकार आणि राज्यपाल यांच्यातला सर्वात मोठा वादाचा मुद्दा होऊन बसला. 6 नोव्हेंबरला सरकारनं 12 आमदार नियुक्त करण्यासंदर्भात यादी पाठवली होती. पहिल्यांदा राज्यपालांनी ती यादी नाकारली. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा यादी पाठवली गेली. मात्र अद्यापही राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विमानावरून अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी राज्यघटनेचा अपमान केला नाही का, असा प्रश्न शिवसेनेनं केलाय. मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे. कुठेतरी कुठल्या पदाचा आपण अपमान करतोय. राज्यपाल ही व्यक्ती नाही आहे. ते काय एक व्यक्ती येते एक व्यक्ती जाते. पण महाराष्ट्राच्या इतिहासात इतका इगो असलेलं सरकार मी यापूर्वी पाहिलं नव्हतं. खरं म्हणजे 12 आमदारांच्या नियुक्त्या सरकारने शिफारस केल्यावर सुद्धा मंत्रिमंडळानं राज्यपाल करत नसतील, हा सगळ्यात मोठा राज्यघटनेचा अपमान आहे आणि लोकशाहीचा अपमान आहे. याच्यावर विरोधी पक्षानं बोललं पाहिजे, भाजपनं बोललं पाहिजे. सरकारनं पाठवलेल्या 12 आमदारांच्या यादीत एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यपालांनी जर वेळीच निर्णय घेतला नाही तर कोर्टात जाण्याचा अप्रत्यक्ष इशारा सरकारच्या वतीनं दिला जातोय. त्या ठिकाणी लक्ष देऊन आहोत की लवकरच राज्यपाल महोदय ती नावं जाहीर करतील. कोर्टात वगैरे जायचा विचार आहे का, म्हणजे लवकर जाहीर नाही केलं नाही, त्याच्या संदर्भामध्ये इथपर्यंतची वेळ गव्हर्नर साहेब येऊन देणार नाही असा वाटतंय. संविधानिक पदावर बसलेले राज्याचे राज्यपाल यांनी लोकांच्या भावना आणि जे संविधानिक व्यवस्था आहे त्या न समजणं हे चुकीचं आहे. नरेंद्र मोदीच्या इशाऱ्यावर समजा राज्यपाल वागत असतील तर त्याच्या विरोधात न्याय मागायची भूमिका आमची पण आहे. आम्ही पण माननीय कोर्टामध्ये जाऊ आणि जे काही विधान परिषदेच्या आमदारांची नावं कॅबिनेटमधून पाठवली गेलेली आहेत ती नावं त्वरित स्वीकृत करावी ही भूमिका आम्ही कोर्टात मांडणार. 12 आमदारांच्या मुद्द्यावर जो काही निर्णय कायदेशीर आहे तो राज्यपाल घेतील. राज्यपालांचा निर्णय योग्य नसेल आणि सरकारला वाटत असेल तर ते त्याच्यावर अजून काही कायदेशीर कारवाई करतील. ज्या भाषेमध्ये धमक्या देत आत्ताचे या MVAतले सगळे मंत्री राज्यपालांबद्दल बोलतात हे कोणत्या संविधानात बसतं? ज्या प्रकारचे शब्द वापरले जातात हे कोणत्या नियमात बसतं? ही कुठली नीतिमत्ता आहे? पहिल्यांदा यांनी नीतिमत्ता शिकली पाहिजे मग राज्यपालांवर बोललं पाहिजे. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातला संघर्ष देशासाठी नवा नाही. गेल्या काही काळात दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राज्यपालांच्या भूमिका चर्चेत आणि वादात होत्या. मात्र मागच्या वर्षभरात महाराष्ट्रात सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांसोबतच सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष सुद्धा वारंवार डोकं वर काढत आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.